सगळ्यात जास्त जे पैसे आहे म्हणजे मी 1 लाख रुपये हे जे फक्त हेड अँड शोल्डर पॅटर्न मध्ये बनवले आहेत. तो माझ्या आवडीचा पॅटर्न आहे हेड अँड शोल्डर पॅटर्न. आणि याला जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने समजलं तर वेल अँड गुड, म्हणजे खूप जास्त चांगले पैसे कमवू शकता. आता रेक्टँगलमध्ये मी तुम्हाला एक टिप सांगतो, लक्षात घ्या. रेक्टँगलमध्ये जर मार्केटने जर डायरेक्ट ब्रेक केलं तर आपल्याला लगेच एंट्री करायची नाही. का नाही करायची एंट्री? कारण का मार्केट इथं फेल्स करायचे जास्त असतं. म्हणजे मार्केट काय करतं, आता हा जो बॉक्स तयार केलाय मार्केट काय करतं, हा बॉक्स थोडा मोठा करतं. मी तुम्हाला एक फर्स्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, आठवतंय की तुम्हाला? मार्केट एक काय हत्ती आहे, मार्केट एक हत्ती. हत्तीचं पिसळला म्हणजे बॉक्समध्ये काय होतं, हत्ती पिसवते. हत्तीचं पिसळला तर हत्तीचं शेपूट सोडायचं आणि शांत बसायचं. हत्ती जर शांत असेल हत्तीचं शेपूट पकडायचं आणि टुकू 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 हत्ती मागे चालायचं. मग मार्केटने खाली जर ब्रेक केलं तर आपल्याला खाली पण एंट्री घ्यायची आणि याच्या अपोजिट साईडला स्टॉप लॉस लावायचं. तुम्ही म्हणणार सर हे काय बोलतं ते? आपल्याला मार्केट सारखं राहायचं, प्रवाहाच्या दिशेने जायचं. ठीक आहे ना? स्वतःच्या प्रवाहाच्या उलट्या दिशेने जायचं. प्रवाहाच्या उलट्या दिशेने जाणार की तुम्ही कधी ना कधी थकणार, तुम्ही बुडणार आणि तुम्ही मरणार. बुडणार आणि मरणार म्हणजे काय, तुमचं कॅपिटल संपणार. नमस्कार वेलस्टोन कॅपिटल फॅमिली. आज आपण लेक्चर 4 पाहणार आहोत. यामध्ये आपण चार्ट पॅटर्न कव्हर करणार आहोत. ही व्हिडिओ येण्यासाठी खूप टाइम लागला. त्याच्यामागचे काही रिझन्स असे होते की मी माझ्या स्ट्रॅटेजीवर वर्क करत होतो, त्यामुळे ती स्ट्रॅटेजी आहे त्याला मला डेव्हलप करण्यासाठी टाइम लागला, म्हणून ही व्हिडिओ येण्यासाठी वेळ लागला. आता इथून पुढे जे व्हिडिओज आहेत ते आपले रेग्युलर येत राहतील, पण त्यासाठी मला तुमचा पण चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स पाहिजे आहे. ते म्हणजे की तुम्ही या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त लाईक्स करा, ही माझी अशी अपेक्षा आहे. तो मिनिमम आपले 300 तरी लाईक्स या व्हिडिओमध्ये झाले पाहिजे. ओके. आणि व्हिडिओज आपले भरपूर जण बघतात पण सबस्क्राईब करत नाही चॅनलला. सो माझी ही विनंती आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच तुम्हाला नवीन नवीन कंटेंट जे काय आहे ते तुम्हाला इथून पुढे येत राहतील. सो चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि अजून एक अशी विनंती आहे की ज्या कोणाला पण बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत जे काही शिकायचं असेल, स्टॉक मार्केट बेसिक टू ॲडव्हान्स शिकायचं असेल, त्यांनी आपली स्टार्टिंग पासूनची ही जी प्लेलिस्ट आहे ती पूर्णपणे बघा. आता जे कोणी नवीन व्हिडिओ बघत असेल त्यांच्यासाठी मी तुम्हाला हे सांगतो की आपण ही जी व्हिडिओ जी बनवत आहे ही लेक्चर 4 नंबर आहे. सो या आधीचे लेक्चर 1, 2, 3 हे तुम्ही पूर्णपणे बघून या. याच्यामध्ये आपण बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत सगळं काही याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर जे तुम्हाला आधीची व्हिडिओ बघायची असेल तर इथं आय बटन येईल, या आय बटनवर क्लिक करा आणि ते व्हिडिओ बघा. नंतर या व्हिडिओवर या, कारण की त्या व्हिडिओ बघणं तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. नंतर आपण या व्हिडिओ आता जे काही मी ज्या गोष्टी मी शेअर करत आहे ह्या गोष्टी लोक त्यासाठी चार्जेस घेतात. 20,000, 30,000, 40,000 असे लोक चार्जेस पण घेतात या बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत शिकवण्यासाठी. सो मी जे इफेक्ट देत आहे त्यासाठी तुमचा मला जास्तीत जास्त रिस्पॉन्स पाहिजे, म्हणून मी सांगतोय की मला कमीत कमी 300 तरी लाईक्स तुमच्या या व्हिडिओवर पाहिजेच पाहिजे आणि चॅनलला 100% सबस्क्राईब करा. ओके. चला आपण लेक्चर जे आहे ते स्टार्ट करूया. चला आता आपण सुरू करूया. तुम्हाला आता स्क्रीन दिसत असेल, यावर आपण चार्ट पॅटर्न जे आहे आज आपण चार्ट पॅटर्नचे पूर्णपणे आपण बघणार आहोत. जेवढे ॲक्च्युलीमध्ये सगळे ओव्हरऑल 14 चार्ट पॅटर्न्स आहेत. सो आज जे आहे ते आपण 8 चार्ट पॅटर्न बघणार आहोत. बाकीचे जे आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. का तर जर सगळे जर एकदम जर एका व्हिडिओमध्ये बघितले तर व्हिडिओ खूप लेंदी होऊन जाईल आणि बघायला पण तुम्हाला अशी व्यवस्थित अशी वाटणार नाही. ठीक आहे. सो आता सुरू करूया. ओके. आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हे प्रॉपरली पीपीटी याची तयार केली आहे तुम्हाला शिकवण्यासाठी. सो फक्त लाईन्स नाही आहेत की आपण लाईन्स मारले आणि लाईन्स क्रिएट झाले की हे झाल्यानंतर हे करायचं ते झालं, असं नाही. याच्यामध्ये प्रॉपर कॅन्डल कशी फॉर्म होते हे पण याच्यामध्ये सांगितलेलं आहे. सो हे सगळं करण्यासाठी हे ॲनिमेशनमध्ये केलं आहे. सो हे सगळं करण्यासाठी खूप मेहनत लागते. सो जे काय तुम्हाला या व्हिडिओमध्ये 300 लाईक तुम्हाला करायचेच करायचे. ओके. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचे फ्रेंड्स, फॅमिली किंवा तुमचे जे सर्कलमध्ये असतील ज्यांना जर कोणाला बेसिक टू ॲडव्हान्स शिकायचं असेल फ्रीमध्ये, तर त्यांना ही व्हिडिओ रिकमेंडेड करा किंवा आपला चॅनल तुम्ही त्यांना शेअर करा, व्हिडिओ पण शेअर करा, जेणेकरून काय होईल आपल्या चॅनलसाठी खूप चांगली ग्रोथ होईल. ओके. सो चला आपण सुरू करूया. आता आपण जो पहिला जो चार्ट पॅटर्न बघणार आहोत तो आहे डबल टॉप. आता डबल टॉप म्हणजे काय, आता याच्या ही जी व्हिडिओ आहे या व्हिडिओ आधी तुम्हाला बाकीचे पण सगळे व्हिडिओज बघणं मॅन्डेटरी आहे. म्हणजे बाकीचे पण तुम्ही व्हिडिओ बघून या तरच तुम्हाला ही व्हिडिओ समजेल. अदरवाईज डायरेक्ट जर तुम्ही व्हिडिओ बघणार असेल तर तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजणार नाही. ठीक आहे. सो पहिला जो आपला चार्ट पॅटर्न आहे तो आहे डबल टॉप. जर कोणाला जर समजण्यासाठी जर प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही ते कमेंटमध्ये पण तुम्ही सांगू शकता. आणि दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे नोटबुक घेऊन बसा, जे काही सांगणार आहे ते तुम्ही नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. ठीक आहे. सो आपला जो पहिला जो चार्ट पॅटर्न आहे तो म्हणजे डबल टॉप चार्ट पॅटर्न. डबल टॉप म्हणजे काय,
आपला एक पहिला फर्स्ट टॉप आणि एक सेकंड टॉप. आता हा चार्ट पॅटर्न बघायचा कुठे, याला ट्रेड कसं करायचं हे सगळं आता आपण बघूया. हा याचा एक फॉर्म आहे. ओके, सो याच्यामध्ये काय सांगितलं आहे चार्ट पॅटर्न मध्ये की आपल्याला अप ट्रेंड मध्ये, ठीक आहे, अप ट्रेंड मध्ये एक फर्स्ट टॉप तयार झाला, नंतर मार्केट त्याच लेवलला सेकंड टॉप मार्केटमध्ये तयार झाला, त्यानंतर ज्यावेळेस मार्केटमध्ये नेकलाईन ब्रेक होते त्यावेळेस आपण इथे एंट्री करायची आणि जे काही आपलं स्टॉप लॉस आहे त्या स्टॉप लॉसचे एवढंच आपल्याला टार्गेट घ्यायचं आहे. इथे दिसत असेल 1:1 रेशो. 1:1 रेशो म्हणजे काय, आपण एंट्री कुठे करणार आहे, आपण एंट्री इथे करणार आहे का, तर आपली ही नेकलाईन ब्रेक झाली. एक नेहमी लक्षात ठेवा, चार्ट पॅटर्न मध्ये नेकलाईन ही खूप इम्पॉर्टंट असते. जेव्हा कधी पण नेकलाईन ब्रेक होणार त्यावेळेस आपण इथे एंट्री करणार. आता नेकलाईन ब्रेक झाल्यानंतर आपला स्टॉप लॉस आहे तो याच्या स्विंगच्या वरती, याच्या अपोजिट साईडला आपल्याला इथे स्टॉप लॉस लावायचा आहे आणि ब्रेक केल्यानंतर जो आपला स्टॉप लॉस आहे, स्टॉप लॉस टू एंट्री, जो आपला जेवढा आहे आपला स्टॉप लॉस तेवढंच आपल्याला खाली टार्गेट घ्यायचं आहे. ठीक आहे, सो आता याला आपण ॲनिमेशन मध्ये बघूया कसं होतं ते काय. ठीक आहे, सो डबल टॉप फॉर्म होताना आपल्याला पहिल्यांदा काय पाहिजे, आपला अप ट्रेंड पाहिजे. ओके, अप ट्रेंड कसा तयार होतो हे मी तुम्हाला लेक्चर 2 मध्ये सांगितलं आहे. हायर हाईज आणि हायर लोज मध्ये अप ट्रेंड तयार होतो. आता अप ट्रेंड कसं बघायचं, काय बघायचं, त्यासाठी तुम्ही लेक्चर 2 बघून घ्या. ती जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर तिथं आय बटन येईल, त्या आय बटनवर क्लिक करा आणि ती व्हिडिओ बघून घ्या, नंतर हे व्हिडिओ बघा. ठीक आहे, सो आपला फर्स्ट जो आहे तो इथे हे लक्षात घ्या अप ट्रेंड आहे. ठीक आहे, अप ट्रेंड मध्ये आपल्याकडे काय झालंय, स्विंग्स तयार होत आहे. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये आपला पहिला टॉप आता इथे तयार झाला आहे. ठीक आहे, आता पहिला टॉप तयार झाला हे आपल्याला कसं करणार, ज्यावेळेस मार्केट पुन्हा त्या लेवलला टेस्ट करणार. आता पुन्हा मार्केटने त्या लेवलला टेस्ट केल्यानंतर सेम तिथून रिजेक्शन आलं मार्केटमध्ये. ओके, आता रिजेक्शन आलं म्हणून आपण तिथे काय करणार, एक रेजिस्टन्स मार्क केला. ठीक आहे, किंवा तिथं आपला सेकंड टॉप तयार झाला, फर्स्ट आणि सेकंड. ओके, एक रेजिस्टन्स पण मार्क केला, त्याच्यानंतर आपण एक लाईन मार्क केली. आता ही जी लाईन जी आपण मार्क केली आहे या लाईनला आपण नेकलाईन म्हणतो. ठीक आहे, सो नेकलाईन मध्ये काय झालं, इथं आपलं ब्रेकआउट पण झाले. ब्रेकआउट झाल्यानंतर आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ब्रेकआउट म्हणजे काय, जी आपण नेकलाईन मार्क करतो त्या नेकलाईनच्या खाली आपली कॅन्डल क्लोज झाली पाहिजे. काय झाली पाहिजे, कॅन्डल क्लोज झाली पाहिजे. कॅन्डल ज्यावेळेस क्लोज होईल त्यावेळेस आपल्याला एंट्री घ्यायची, अदरवाईज आपल्याला एंट्री घ्यायची नाही. ओके, काही जण असे असतात की चार्ट पॅटर्न तयार होण्याआधी एंट्री घेतात किंवा भरपूर काही त्यांच्या हे असतात. चार्ट पॅटर्न जे आहेत ते प्रॉपर तयार होऊन द्यायचे, तयार होऊन झाल्यानंतर त्यांचं प्रॉपर पद्धतीने ब्रेकआउट झाल्यानंतर आपल्याला एंट्री घ्यायची, अदरवाईज आपल्याला एंट्री घ्यायची नाही, कारण की ते फॉल्स पण ब्रेकआउट जास्त होतात. ठीक आहे, आजकाल मार्केट तर भरपूर काही वेगळ्या पद्धतीने परफॉर्म करते. सो त्याला पण आपण टॅकल करत राहूया पुढे त्या पद्धतीने. ठीक आहे, सो त्यासाठी पुढचे व्हिडिओ पण बघायचे तुम्हाला. सो आता इथे जे आहे त्यामध्ये लक्षात ठेवा, इथे काय झालं, मार्केटमध्ये ब्रेकआउट झाले, या कॅन्डलने मार्केटमध्ये ब्रेकआउट केले. ब्रेकआउट केल्यानंतर आपण काय करतो, इथे एंट्री करतो. एंट्री केल्यानंतर याच्या अपोजिट साईडला स्टॉप लॉस लावतो. ठीक आहे, आता दुसरी जी इम्पॉर्टंट गोष्ट आहे की मार्केटमध्ये रिटेस्ट केले. काय केले, मार्केटमध्ये रिटेस्ट केले. आता रिटेस्ट कसं केले ते बघूया आपण. ठीक आहे, ठीक आहे, नेकलाईन जी आहे नेकलाईन ब्रेक केली, आपला स्टॉप लॉस पॉईंट आहे. हे बघा, मार्केटने काय केलं, नेकलाईनला मार्केटने जर रिटेस्ट केलं, रिटेस्ट केल्यानंतर मार्केट पुन्हा आपला जो काही ट्रेंड तो त्याला फॉलो केला. ठीक आहे, इथे काय होतं, डबल टॉप. त्या डबल टॉप जो आहे, डबल टॉप मध्ये आपल्याला काय पाहिजे, पहिल्यांदा आपल्याला पाहिजे ते म्हणजे अप ट्रेंड पाहिजे. मार्केटमध्ये अप ट्रेंड होणं असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपला फर्स्ट टॉप तयार झाला, नंतर आपला सेकंड टॉप तयार झाला. सेकंड टॉप आणि फर्स्ट टॉप मध्ये जो स्विंग असतो या स्विंगला आपल्याला नेकलाईन मार्क करायची. ठीक आहे, या नेकलाईन ज्यावेळेस आपले ब्रेक होईल त्यावेळेस आपल्याला इथे एंट्री करायची आणि याच्या अपोजिट जो स्विंग आहे इथे आपल्याला स्टॉप लॉस लावायचा. आता स्टॉप लॉस मध्ये थोडासा तुम्ही बफर ठेवत जावा. ठीक आहे, एकदम ॲक्युरेट इथे स्टॉप लॉस पाहिजे असं नाही. ब्रेक केल्यानंतर आपल्याला इथे एंट्री घ्यायची, त्याच्या अपोजिट साईडला स्टॉप लॉस लावायचा आणि जेवढा आपला स्टॉप लॉस आहे तेवढंच आपल्याला टार्गेट ठेवायचं. ठीक आहे, सो पुढे गेल्यानंतर हे बघा. ओके, फर्स्ट टार्गेट आपला आलेला आहे आणि मार्केट नंतर इथं कंटिन्यू करत आहे. ठीक आहे, सो समजलं तुम्हाला काय काय करायचं आहे. अप ट्रेंड पाहिजे, अप ट्रेंडमध्ये फर्स्ट टॉप पाहिजे, सेकंड टॉप पाहिजे, सेकंड टॉप नंतर ही जी नेकलाईन आहे, नेकलाईन कुठे मार्क करायची, फर्स्ट आणि सेकंड टॉपच्या मध्ये जो स्विंग तयार होतो त्या स्विंगला इथे नेकलाईन मार्क करायची. याच्या खाली जर कॅन्डल नेक्स्ट कॅन्डल क्लोज झाली, तुम्ही बघा इथे काय झालंय, इथे एक यम पॅटर्न पण आहे. काय आहे, याला यम पॅटर्न पण म्हणतात. काय म्हणतात त्याला, यम पॅटर्न पण म्हणतात. ठीक आहे, यम पॅटर्न पण असं याला म्हणतात. डबल बॉटमलाच यम पॅटर्न हे असं नाव आहे. ठीक आहे, सो ज्यावेळेस इथे नेकलाईन ब्रेक होईल त्यावेळेस एंट्री करणार, जेवढा आपला स्टॉप लॉस आहे तेवढंच आपला टार्गेट ठेवायचं. ओके, सो हा आपला पहिला चार्ट पॅटर्न झाला, याला आपण म्हणायचं डबल बॉटम किंवा यम पॅटर्न. ठीक आहे, सो आता नेक्स्ट जाऊया. आता जो बघितला आपण तो डबल टॉप आणि यम पॅटर्न बघितला. ठीक आहे, याच्याच वाईस वर्सा, याच्याच अपोजिट तो म्हणजे डबल बॉटम. डबल बॉटम म्हणजे काय, मगाशी आपण काय बघितलं होतं, अप ट्रेंड पाहिजे. याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे, डाऊन ट्रेंड पाहिजे. डाऊन ट्रेंड मध्ये काय होतं, मार्केटमध्ये एक स्विंग तयार होतोय. स्विंग तयार झाल्यानंतर मार्केट वरती जाते, वरती गेल्यानंतर मार्केटमध्ये पुन्हा मार्केट त्या लेवलला टेस्ट करायला येतं, त्यावेळेस आपल्या इथं डबल बॉटम तयार होतो. आता डबल बॉटम कन्फर्म कधी होतो, ज्यावेळेस हा जो स्विंग आहे
या दोन बॉटम मध्ये हा जो स्विंग आहे, हा स्विंग ज्यावेळेस ब्रेक होईल त्यावेळेस आपल्याला हे कन्फर्म होऊन जातं की हे दोन बॉटम आता कन्फर्म झाले आहे. त्याच्यानंतर आपण ही नेकलाईन पण ब्रेक झाली. आता आपण इथे एंट्री करतो. ओके, अजून एक लक्षात घ्या, नेकलाईन ब्रेक केल्यानंतर मार्केट कधी कधी डायरेक्ट वरती पण जातं. प्रत्येक वेळेस मार्केट जर रिटेस्ट करायला असं नाही. सो त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, एक तर दोन गोष्टी आहेत. तुम्ही इथे 50% क्वांटिटी घेऊ शकता. एक्झाम्पल समजा जर तुम्ही कोणी 100 क्वांटिटीत जर काम करत असेल, ठीक आहे, तर त्यांनी काय करायचं, पहिले 50 क्वांटिटी इथे बाय करायची, ठीक आहे, नंतर बाकीची 50 क्वांटिटी त्यांनी इथे बाय करायची. का, जरी समजा फेल जरी झालो तरी पण आपण इथे 50 क्वांटिटीमध्ये फेल होणार आहोत. आता काही जण म्हणतील सर फेल्स ब्रेकआउट कसं असतात, काय असतात, ते कशा ते तुम्हाला पुढे बघायला व्हिडिओ भेटतील. सेकंड, हे जे काही गोष्टी आहेत, कधी कधी काय होतं, मार्केट वरती गेल्यानंतर मार्केट सिद्ध डायरेक्ट मार्केट खाली पण येतं. सो त्या टाइमला आपल्याला स्टॉप लॉस द्यायचा आणि आपल्याला एक्झिट करून टाकायचं, काही प्रॉब्लेम नाही. स्टॉप लॉस द्यायचं, स्टॉप लॉस देणं ही खूप चांगली गोष्ट आहे मार्केटसाठी. ओके, सो आता आपण याला ॲनिमेशन मध्ये बघूया हे कसं होतं त्या. सो पहिला आपल्याला काय पाहिजे, डाऊन ट्रेंड पाहिजे. डाऊन ट्रेंड कसा तयार होतो, तर डाऊन ट्रेंड कसा तयार होतो यासाठी तुम्हाला मी कसं सांगितलं, आपली व्हिडिओ नंबर 2 बघायची. ती व्हिडिओ बघायची असेल तर आय बटनवर क्लिक करा आणि ती व्हिडिओ बघा. पुढे गेल्यानंतर हा आपला डाऊन ट्रेंड तयार झालाय. डाऊन ट्रेंड तयार झाल्यानंतर तुम्ही बघा इथे काय झालंय, स्विंग तयार झालाय. स्विंग तयार झाल्यानंतर मार्केट, ओके, इथे एक स्विंग तयार झालाय, मार्केट खाली आलंय, ठीक आहे. आता आपण इथं नेकलाईन मार्क केली, ठीक आहे. नंतर पुढे गेल्यानंतर ओके, आता ज्यावेळेस मार्केटमध्ये इथं नेकलाईन ब्रेक होती त्यावेळेस आपल्याकडे 2 बॉटम कन्फर्म होतात. तसे आपल्याला इथं आता 2 बॉटम कन्फर्म झाले आहेत, ठीक आहे. 2 बॉटम आपले कन्फर्म झाले आहेत. त्याच्यानंतर मार्केटमध्ये इथं ब्रेकआउट पण झालेलं आहे, ठीक आहे. ब्रेकआउट झाल्यानंतर इथं मार्केटमध्ये ब्रेकआउट झाल्यानंतर मार्केटने रिटेस्ट पण केलं. रिटेस्ट केल्यानंतर जो आपला स्टॉप लॉस होता त्याच्यानुसार आपण टार्गेट पण घेतलं आणि मार्केटवरती कंटिन्यू पण केलं. तुम्ही इथं याला टार्गेटला जे आपण एंट्री जी घेतली आहे, ठीक आहे, इथे रिटेस्ट पण झाला आहे. तुम्हाला साईडला निम्मी क्वांटिटी तुम्ही इथे घ्यायची, याच्या अपोजिट साईडला स्टॉप लॉस लावायचा. आता काही जण म्हणतील की सर याला कसं या रॅलीला कसं आपण टार्गेट करायचं, तर आपण तुमचं स्टॉप लॉस, याला आपण स्टॉप लॉस ट्रेलिंग पण म्हणतो. काय म्हणतो, स्टॉप लॉस ट्रेलिंग पण म्हणतो. तर स्टॉप लॉस ट्रेलिंग कसं करायचं हे तुम्हाला मी पुढे गेल्यावर मी तुम्हाला सांगेलच. भरपूर साऱ्या गोष्टी आहेत शेअर करण्यासारख्या, त्यामुळे तुम्हाला पुढे सांग. ओके, अजून एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट म्हणजे अशी की आपण युट्यूबला लाईव्हला पण जाणार आहोत. सो हे पण लवकरात लवकर होणार आहे. आता इथपर्यंत ज्यांनी व्हिडिओ बघितली त्यांना ही अनाउन्समेंट समजेल की आपण युट्यूबला लवकरात लवकर लाईव्ह पण करणार. जे काही मी आतापर्यंत शिकवले ते आपण कसं लाईव्हमध्ये डिप्लॉय करायचं, कसं त्याच्यामध्ये ट्रेड घ्यायचा, कसं काही गोष्टी करायच्या, त्या सगळ्या तुम्हाला लाईव्हमध्ये पण करायला भेटतील. त्याच्यावर तुम्ही लाईव्हमध्ये जे काय प्रमाण येईल ते तुम्ही पण मला तिथे शेअर करू शकता. ओके, सो चला जाऊया पुढे. 1:1 आपण रेशो घेतला, याच्यामध्ये एंट्री घेतली इथे, राईट, स्टॉप लॉस तेवढंच आपलं टार्गेट. ओके, त्यामुळे आपण त्याला 1:1 रेशो असं म्हटलंय. पुढे जाऊया. आता आपण डबल टॉप आणि डबल बॉटम हे दोन पॅटर्न बघितले, ठीक आहे. सो नेक्स्ट जो आपला सगळ्यात इम्पॉर्टंट पॅटर्न आहे किंवा माझा आवडीचा पॅटर्न पण तुम्ही म्हणू शकता, कारण का जर तुम्ही इंस्टाग्रामला जर फॉलो नसेल केलं तर इंस्टाग्रामला फॉलो करा. तुम्हाला खाली व्हिडिओच्या खाली लिंक दिली जाईल, त्या लिंकवर क्लिक करा. तिथे इंस्टाग्रामचा लिंक असेल त्याच्यावर क्लिक करा आणि ती जाऊ. सगळ्यात जास्त जे पैसे आहे म्हणजे मी 1 लाख रुपये हे जे फक्त हेड अँड शोल्डर पॅटर्न मध्ये बनवले आहेत. तो माझ्या आवडीचा पॅटर्न आहे हेड अँड शोल्डर पॅटर्न, आणि याला जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने समजलं तर वेल अँड गुड, म्हणजे खूप जास्त चांगले पैसे कमवू शकता. ऑप्शन बाईंग जे आहे कधी कधी मी ते हेड अँड शोल्डर पॅटर्नवरच मी करतो. आता हा जो पॅटर्न आहे हा पॅटर्न शोधणं पण तेवढंच अवघड आहे, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. सो तुम्हाला काय करायचंय, याची जास्त जास्त प्रॅक्टिस करायची आणि व्हिडिओला डबल बघा, म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल. आता हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार कसा होतो, हा आपला नॉर्मल हेड अँड शोल्डर पॅटर्न, ठीक आहे. जसं आपण डबल टॉप डबल बॉटम बघितलं तसं याच्या ऑपोजिट पण असतो, आपण याच्यानंतर बघणारच आहोत. पण जो नॉर्मल जो हेड अँड शोल्डर पॅटर्न आहे याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला पाहिजे ते म्हणजे अप ट्रेंड पाहिजे. काय पाहिजे आपल्याला, अप ट्रेंड पाहिजे. अप ट्रेंड मध्ये काय होतंय, मार्केटमध्ये एक स्विंग तयार होतो, प्राइस पुन्हा खाली येते, प्राइस पुन्हा वर जाते. आता पुन्हा वर गेले म्हणजे काय होते, इथपर्यंत तुम्हाला काय कळते की मार्केट वरती जाते, म्हणजे काय होते, मार्केटमध्ये हायर हाईज क्रिएट होते, ठीक आहे ना, हायर हाईज क्रिएट होते. म्हणजेच काय होते, आता मी तुम्हाला याच्यामध्ये सायकोलॉजी शिकवतो, ठीक आहे. याच्यामध्ये सायकोलॉजी बघा, हेड अँड शोल्डर मध्ये काय होते, याला आपण ट्रॅप सारखं पण यूज करतो, कारण की याला ट्रॅप ट्रेडिंगच म्हणतात. म्हणजे काय होतं, बायर काय करत होता, बायर बाईंग करत होता, ठीक आहे. तो आपला स्टॉप लॉस काय करत होता, प्रिव्हियस स्विंगला सेट करतो, ठीक आहे. इथे पण काय झालं, ब्रेकआउट झालं, नवीन इथं बायर्स घुसले, ब्रेकआउट झाल्यामुळे त्यांनी आपला स्टॉप लॉस इथे लावला, प्राइस वरती गेली, ठीक आहे. प्राइस पुन्हा खाली आली, प्राइसने या बायरचे स्टॉप लॉस नाही खाल्ले आणि जे ऑलरेडी अपट्रेंड मध्ये आहेत त्यांचे पण स्टॉप लॉस नाही खाल्ले. सो स्टॉप लॉस सगळ्यांचे इथं अवेलेबल आहेत, ओके. प्राइस पुन्हा इथून वरती गेले, सगळ्यांना होप्स आले की नाही आता इथून मार्केट वर जाईल, हा सपोर्ट मार्केटचा कन्फर्म झाला आहे, म्हणून काही जण अजून याच्यामध्ये एंट्री करतात. आता कोण एंट्री केली, पहिले आहेत त्यांच्याकडे ऑलरेडी स्टॉप लॉस आहेत,
सेकंड ज्यांनी इथे एंट्री केली ते इथं आहेत, थर्ड जे इथे बघून सपोर्ट एंट्री केली ते आहेत. म्हणजे 3 जणांचे इथे स्टॉप लॉस आहेत. किती जणांचे स्टॉप लॉस आहेत? मग 3 जण म्हणजे तुम्ही मल्टिप्लाय करा किती जणांचे स्टॉप लॉस असतील. ठीक आहे. सो सगळ्या जणांचे इथे स्टॉप लॉस रिमेनिंग आहेत. ठीक आहे, राईट. सो मार्केट काय करतं, याला आपण बघताना काय बघतो की मार्केटमध्ये ज्यावेळेस मार्केट पुन्हा इथं वर जातं त्यावेळेस मार्केट या जो टॉपचा पॉईंट आहे, जो हेड आहे, या हेडला मार्केट टेस्ट करत नाही. मार्केट इथूनच परत रिव्हर्स फिरतं आणि ज्यावेळेस मार्केट इथून रिव्हर्स फिरतं त्यावेळेस मार्केट काय करतं, ह्या सगळ्यांचा स्टॉप लॉस इथे घेतं आणि ह्या सगळ्यांचा स्टॉप लॉस घेतल्यानंतर मार्केट एक शार्प मध्ये मस्तपैकी रॅली देतं. ठीक आहे. आता कधी कधी ते रिटेस्ट पण करतं, कधी कधी शार्पली पण मार्केट रॅली करतं, कधी कधी ते एंट्री करायला पण चान्स भेटत नाही. तो इतकं खतरनाक पॅटर्न आहे हा. याचे काही लाईव्ह एक्झाम्पल्स पण आहेत, ती पण जर तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल टेलिग्रामला फॉलो करा आणि टेलिग्रामला फॉलो केल्यानंतर मला टेलिग्रामला मेसेज करा. तुम्हाला तिथेच येईल की सर मला हे पाहिजे, त्यावेळेस तुम्हाला भेटेल. टेलिग्रामला फॉलो करणं मस्ट आहे. त्यावेळेस तुम्हाला हे पीडीएफ पण तुम्हाला ती दुसरीवाली पीडीएफ जी लाईव्ह आली ती पण तुम्हाला तिथे भेटेल. ठीक आहे. सो समजलं हा पॅटर्न कसा वर्क करतो. मार्केटमध्ये काय पाहिजे आपल्याला, थोडंसं मागं जाऊयात आपण. याला आपल्याला पाहिजे, आपलं अप ट्रेंड पाहिजे. अप ट्रेंडमध्ये आपल्याला लेफ्ट शोल्डर तयार होतो, हेड तयार होतो आणि नंतर राईट शोल्डर तयार होतो. हे बघा, हेड आणि 2 शोल्डर त्या पद्धतीने. ओके. आणि ज्यावेळेस आपली ही नेकलाईन ब्रेक होती, मी प्रत्येक वेळेस सांगितलं चार्ट पॅटर्नमध्ये नेकलाईन इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस नेकलाईन ब्रेक होतील त्यावेळेस आपल्याला इथे एंट्री करायची. ओके. आता यालाच आपण ॲनिमेशनमध्ये बघूया कसं करायचं. ठीक आहे. म्हणजे ॲनिमेशनमध्ये बघूया लाईव्ह मध्ये कसे तयार होतात. हे बघा, पहिलं मार्केट वरती चाललंय. ठीक आहे. मार्केट अजून वरती चालले, अप ट्रेंड मार्केट चालू आहे. ठीक आहे. आता इथे जर तुम्ही बघितलं तर इथं ब्रेकआउट झाले, राईट. इथे जर तुम्ही बघितलं ब्रेकआउट झाले, राईट. ऑलरेडी इथे ब्रेकआउट झाले ते त्यांनी बाईंग केले. ऑलरेडी इथं ब्रेकआउट झालं त्यांनी बाईंग केलं. मी इथं स्टॉप लॉस लावला मला एक्झाम्पल. ठीक आहे. इथे ब्रेकआउट झाले, मी काय करणार, मी माझं इथे स्टॉप लॉस लावणार. ठीक आहे. आता ज्यांच्याकडे आहेत ते काय करणार, स्टॉप लॉस इथं स्विफ्ट करणार. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा काय झालं, मार्केट पुन्हा खाली आलं. ठीक आहे. मग मार्केट पुन्हा वरती गेलं. आता मार्केटने काय केलं, ही जी लेवल जी आहे, हा जे स्टॉप लॉसची लेवल, ही काय केली मार्केटने डिफेंड केली, राईट. मग इथे अजून बरेचसे जण एंट्री करणार किंवा ज्यांच्याकडे ऑलरेडी आहे ते काय म्हणणार की नाही बाबा, मार्केट आपल्याकडे ऑलरेडी आहे तर आपण का एक्झिट करायचं, किंवा आपण मार्केट प्रॉपरली चालले तर आपण त्याला काही जण क्वांटिटी पण याच्यामध्ये ऍड करतात. ठीक आहे. सो आता बघा तुम्ही काय झालं, इथं शोल्डर तयार झाला, इथं हेड तयार झालं, इथं शोल्डर तयार झालं नाहीये. असम्पशन्स नाही ठेवायचे की ओके आता मार्केटमध्ये शोल्डर तयार होऊन मार्केट आता लगेच खेळणार नाही. मार्केट इथून वरती पण जाऊ शकतं. जोपर्यंत पॅटर्न कम्प्लीट होत नाही तोपर्यंत एंट्री करायची नाही. ठीक आहे. सो आता बघूया पुढे काय झालं मार्केटमध्ये. त्यानंतर मार्केट हे बघा, इथे शोल्डर तयार झाला, इथे एक हेड तयार झाला. ठीक आहे. आणि नेक्स्ट इथे एक लेफ्ट शोल्डर, हेड. आता राईट शोल्डर कन्फर्म कधी होणार, ज्यावेळेस मार्केट ब्रेक होणार त्यावेळेस. ठीक आहे. हेडला आपण एक लाईन ड्रॉ केली. ठीक आहे. ज्यावेळेस मार्केट इथं ब्रेक करणार त्यावेळेस आपण इथं स्टॉप लॉस लावणार. ठीक आहे. आपण नेकलाईन मार्क केली. ओके. नेकलाईन मार्क केली, याच्या खाली गेल्यानंतर आपल्याला एंट्री करायची, इथे आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आहे. ठीक आहे. प्राइस खाली गेली. प्राइस खाली गेल्यानंतर बघा काय झालं, मार्केटने काय केलं, इथं ब्रेक केलं. काय केलं, ब्रेक केलं म्हणजे काय केलं, नेकलाईनच्या खाली कॅन्डल क्लोज केली. काय केली मार्केटने, नेकलाईनच्या खाली कॅन्डल क्लोज केली. जशी नेकलाईनच्या खाली कॅन्डल मार्केट क्लोज करणार तसे आपल्याला काय करायचे, एंट्री करायची. ओके. एंट्री केले. आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं रिटेस्टला तुम्ही वाट बघू नका, याच्यामध्ये डायरेक्ट एंट्री करा. आता कधी कधी मार्केट इथं ब्रेक करून मार्केट वर पण जाऊ शकते, त्यावेळेस तुम्हाला स्टॉप लॉस द्यावा लागेल. 10 आउट ऑफ 7 टाइम किंवा 8 टाइम हे चांगलं वर्क करतं. ठीक आहे ना. स्टॉप लॉस द्यायची फक्त तयारी ठेवायची, ते 3 वेळा तुम्हाला स्टॉप लॉस देता आला पाहिजे. आता मग याच्यावर टाइम फ्रेम पण आहे की कोणत्या टाइम फ्रेमला कोणता पॅटर्न वर्क करतो, कोणत्या टाइम फ्रेमला कोणता पॅटर्न वर्क नाही करत, हे थोडं जर ऍडव्हान्समध्ये काही गोष्टी आहेत. ठीक आहे. पण मी म्हणेन की हेड अँड शोल्डर तुम्ही एनी टाइम फ्रेमला वर्क करा, एनी टाइम फ्रेमला तो वर्क करतो. 1 मिनिटाचा टाइम फ्रेम पासून मोठ्या टाइम फ्रेम पर्यंत सगळ्या टाइम फ्रेमला हा वर्क करतो. ठीक आहे. सो पुढे जाऊयात आपण. त्याआधी मी जरा थोडंसं हे करतो. ठीक आहे. पुढे गेल्यानंतर ओके, मार्केटने ब्रेक केलं, मार्केटने प्रॉपरली याचा मार्केटने आपलं फर्स्ट टार्गेट पण इथे दिलेलं आहे 1:2 का तर मी माझा तर आवडीचा पॅटर्न आहे म्हणून मी याला 1:2 दिला आहे. तुम्हाला जर बुक करत असेल तर तुम्ही याला 1:1 पण बुक करू शकता. ठीक आहे. थोडं मागे जाऊया. सो प्रॉपरली तुम्हाला हा पॅटर्न समजला का, समजला असेल तर कमेंटमध्ये यस म्हणून मला टाईप करायचं की सर आम्हाला पॅटर्न समजले आहेत, तरच मला तुम्हाला शिकवायला पण आवड येते. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. मला 300 मिनिमम लाईक्स पाहिजे व्हिडिओला, तरच नेक्स्ट व्हिडिओ येईल. मी इथं तुम्हाला जेन्युइन पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करतोय. मला माहिती आहे यूट्यूबवर भरपूर सारं नॉलेज असेल, भरपूर सारं आहे, पण यूट्यूबला ऑर्गनाइज पद्धतीने नाही आहे. जे पूर्णपणे कोर्स मी तुम्हाला इथे व्यवस्थित पद्धतीने शिकवत आहे. सो मला पण एक अपेक्षा आहे की तुम्ही त्याच्यावर लाईक करायचे
आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करायचं. तुमच्या फ्रेंड्स फॅमिली ज्यांना कोणाला स्टॉक मार्केटबद्दल शिकायचं त्यांनी ते शेअर करायचं. तुम्ही फक्त इथं एकच पद्धतीने ट्रेडिंगच करायला पाहिजे असं नाही. तुम्ही इन्व्हेस्टमेंट पण चार्ट पॅटर्न बघून करू शकता. हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न पण बघू शकता. मी जस्ट लेटेस्ट आता मी एक हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न टाकलेला आहे. आय थिंक विप्रोमध्ये झाला आहे तो चार्ट पॅटर्न. इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न झाला आहे आणि त्याच्यावर आपण एंट्री पण केली आहे. मी ग्रुपला टाकले आहे. जर तुम्ही ग्रुपला फॉलो नसेल केलं टेलिग्रामला तर टेलिग्रामला फॉलो करा. त्याच्यावर डेली स्टॉक्स पण टाकत राहतो आणि अपडेट्स पण त्याच्यावर देत राहतो. ठीक आहे. सो चला आता हा झाला नॉर्मल हेड अँड शोल्डर पॅटर्न. ओके. आता नेक्स्ट जे आहे तो इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न. आता इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्नच्या लाईनमध्ये काय दिसते तुम्हाला? याच्यामध्ये काय पाहिजे आपल्याला? डाऊन ट्रेंड पाहिजे. डाऊन ट्रेंडमध्ये काय पाहिजे आपल्याला? एक इथं शोल्डर तयार झालाय, नंतर आपले इथे हेड तयार झाले, नंतर आपले राईट शोल्डर तयार झाले. ही आपली नेकलाईन ब्रेक झाली. जसं नेकलाईन ब्रेक होईल तसं आपण इथे एंट्री करणार. एंट्री केल्यानंतर त्याच्या अपोजिट साईडला जो आपला जवळचा शोल्डर आहे त्या शोल्डरच्या खाली आपण स्टॉप लॉस लावणार. ओके. जेवढा आपलं लॉस आहे त्याचा आपला 2x आपण काय करणार? प्रॉफिट घेणार. म्हणजे समजा 10 रुपये जर आपला लॉस असेल इथून इथपर्यंत तर आपण घेताना किती रुपये घेणार? 20 रुपये आपण टार्गेट. ओके. सो याला आपण आता ॲनिमेशन. तो ओके. मार्केटमध्ये फर्स्ट आपल्याला काय पाहिजे? डाऊन ट्रेंड पाहिजे. ओके. आता डाऊन ट्रेंड काय असतो त्यासाठी व्हिडिओ 2 बघायचे हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. डाऊन ट्रेंड आला. ओके. इथपर्यंत आपल्याला कळत नाही की पॅटर्न कोणता तयार होतो काय तयार होतं आपल्याला काहीच माहित नाही. आपण फक्त एक बघतोय. पण आता बघा आता एक तुम्हाला दिसतोय ते लेफ्ट शोल्डर तयार झालाय. ठीक आहे. एक हेड तयार झाले. ठीक आहे. लेफ्ट शोल्डर, हेड, राईट शोल्डर. हे सगळं कन्फर्म कधी होणार? ज्या वेळेस आपली जी नेकलाईन आहे ही जी नेकलाईन आहे त्यावेळेस ब्रेक होणार, त्यावेळेस आपल्याला हे सगळं कन्फर्म. पण आता आपण काय केलं? प्लॅन केलं की ओके आता हे असं झाले ज्यावेळेस एंट्री करणार त्यावेळेस मी इथे असं स्टॉप लॉस लावणार. ओके. ठीक आहे. ओके. मार्केटने ब्रेक केले. ब्रेक केल्यानंतर आपण लगेच कॉन्शियस व्हायचं. ओके आता ब्रेक केले आपण लगेच पटापटा एंट्री करायची. इथे आपला स्टॉप लॉस लावायचा. ठीक आहे. स्टॉप लॉस नंतर मार्केट वरती गेलं. ओके. खूप चांगली गोष्ट. आपल्या पद्धतीने गेलं. खूप चांगली गोष्ट. हर टाइम जाईन का? नाही. कधी कधी तुमचा स्टॉप लॉस सेट करेल. ज्यावेळेस स्टॉप लॉस सेट करेल त्यावेळेस तुम्हाला तो स्टॉप लॉस द्यायचे खुशी एकदम हॅपीली. ओके. ठीक आहे. हे तुम्ही ॲनिमेशन मध्ये तुम्ही बघितले प्रॉपरली कसं. ठीक आहे. आता हे जे तुम्हाला दिसतंय ॲनिमेशन करणं हे खूप सोपं वाटतंय पण ह्याला करायला खूप मेहनत लागलेली हे लक्षात घ्या. आता काय केलं आपण इथे 1:2 आपण रेशो इथं अचीव केलेलं आहे. ओके. जेवढा आपला स्टॉप लॉस होता इथे तेवढंच आपण इथे आपण टार्गेट घेतलं. जर तुम्हाला याला ट्रेल करायचं म्हणजे आता ट्रेल करणं म्हणजे काय आहे की बाबा सर आता प्रॉफिट तर आलाय मला 1:1चा मला प्रॉफिट तर इथं आले आहे पण मला याला अजून वरती जाऊन ट्रेल पण करायचं. मग ते कसं करणार? तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं? तुम्हाला जे स्विंग्स आहेत त्या स्विंग्सचं तुम्हाला स्टॉप लॉस ट्रेल करत राहायचं. मग आता इथे आल्यानंतर प्राइसला मग तुम्हाला इथे एक्झिट नाही करता येणार. किंवा मग तुम्ही एक करू शकता की जर समजा मार्केटमध्ये जर टार्गेट जर आलं तर तुम्ही 50% क्वांटिटी बुक करू शकता. ठीक आहे. 50% क्वांटिटी तुम्ही रिनेमिंग होल्ड करू शकता. तिचा स्टॉप लॉस डायरेक्ट तुम्ही कॉस्ट टू कॉस्ट नेऊन ठेवायचं किंवा कॉस्टच्या थोडासा वरती नेऊन ठेवायचं. जरी प्राइस आली तरी तुम्ही जर स्टॉप लॉस जरी तुमचा हिट झाला कॉस्ट टू कॉस्ट तरी 50% मध्ये तुम्ही प्रॉफिटेबल आहात. सो हे ट्रेड प्लॅन्स असतात. ट्रेड प्लॅन कसे करायचे, ट्रेडला कसं पद्धतीने मॅनेज करायचे, सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढे पण कळतील आणि लाईव्हला पण तुम्हाला युट्यूबला कळतील. सो चॅनलला जास्तीत जास्त शेअर करायचं. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट पॅटर्न बघूया. नेक्स्ट पॅटर्न कोणता? आपला रेक्टँगल पॅटर्न. जर तुम्हाला माझं शिकवणं जर आवडत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की फीडबॅक द्या. तुम्हाला कसं वाटतंय काय वाटतंय. याने काय होते की मला शिकवण्यासाठी एनर्जी येते, व्हिडिओ बनवण्यासाठी एनर्जी येते. कारण हे सगळं करायला, सगळं बनवायला, सगळं एडिट करायला, सगळं पोस्ट करायला भरपूर सारा टाइम लागतो. सो मला पण एनर्जी येण्यासाठी तुम्हाला पण कमेंट 100% करायचं. ओके. कसं वाटते काय वाटते याच्यामध्ये जर तुम्हाला काय डाऊट असेल तर तुम्ही टेलिग्रामला पण तुम्ही मला मेसेज करू शकता. मी टेलिग्रामला पण तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. सेकंडली तुम्हाला हे सगळं समजतंय का काय समजत नाहीये किंवा काही वाटत असेल तर तुम्ही यूट्यूबच्या पण कमेंटमध्ये आपले जे काही व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करू शकता. सर मला हा पॅटर्न समजला नाही. त्यासाठी मी सेपरेटली परत तुमच्यासाठी ते व्यवस्थित पद्धतीने समजवण्यासाठी व्हिडिओ तयार करेल किंवा तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल. ठीक आहे. सो चला आता आपण जो नेक्स्ट जो आपला पॅटर्न आहे तो म्हणजे रेक्टँगल पॅटर्न. आता रेक्टँगल पॅटर्न काय आहे? रेक्टँगल पॅटर्न म्हणजे सिंपल बॉक्स पॅटर्न. काय? सिंपल बॉक्स पॅटर्न. आता हे जे रेजिस्टन्स सपोर्ट काय असतात ह्यासाठी तुम्हाला व्हिडिओ 2 नंबर बघायचे आहे. त्याच्यामध्ये मी सगळं बारीक पद्धतीने छोट्या पद्धतीने कव्हर करण्याचा प्रयत्न केला. सो आता रेक्टँगल पॅटर्न म्हणजे काय? बॉक्स पॅटर्न. आता बॉक्स पॅटर्न जे असतात त्याच्यामध्ये काय होतं? प्राइस वर जाते, परत खाली येते, परत वर जाते, परत खाली येते, परत वर जाते, परत खाली येते. म्हणजे मार्केट एक बॉक्समध्ये वर खाली आणत असतं. म्हणजे बायर आणि सेलर काय करतात? दोन्हीकडून सेलर सेल करतो, बायर बाय करतो, इथे बाय करतो, इथे सेलर सेल करतो, इथे सेल करतो. आता या दोघांमध्ये काय होती? ऍक्च्युअली फाईट होते. फाईट झाल्यानंतर ज्या साईडला मार्केट जातं किंवा ज्या साईडला मार्केट मूव्ह करतं त्या साईडचा आता जर समजा मार्केटने वरती मूव्ह केलं ह्याचा अर्थ काय झालं? हे बायर्स काय झाला? सेलर जो आहे सेलर्स काय झाला? इथे हारलाय.
ठीक आहे. सेलर्स हरला म्हणजे सेलर्सने काय केलं, स्टॉप लॉस हिट झाला, इथे बायर जे आहे ते विन झाले. बायर्स काय करणार, याला आपल्या पूर्ण फॉर्म मध्ये वरती घेऊन जाणार, पूर्ण पॉवर मध्ये. ठीक आहे. यामध्ये काय झालंय, सेम तसंच बाय सेल इथे एक झोन तयार झाला. या झोन मध्ये ऍक्च्युअली ट्रेडिंग पण नसते करायचं. हा झोन कसा ओळखायचा, काय ओळखायचं, मिनिमम तुम्हाला 2 सपोर्ट असणं गरजेचं आहे, 2 वेळा मार्केटने रेजिस्टन्स घेणं गरजेचं आहे, 2 वेळा मार्केटने सपोर्ट घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मार्केट पुन्हा वरती गेलं आणि नंतर मार्केटने इथं खाली ब्रेक केलं. खाली ब्रेक केलं म्हणजे काय केले, जो बायर आहे तो बायर काय झालं, इथे हरलाय म्हणजे काय झालं, सेलर्स काय करते, स्ट्रॉंग आहेत. मग सेलर स्ट्रॉंग आहेत म्हणून मार्केट कुठे खाली जाणार. आता याला आपण कसं ट्रेड करायचं हे आपण बघू. ठीक आहे. चला ॲनिमेशन मध्ये जाऊया. ठीक आहे, ॲनिमेशन मध्ये जाऊया. ओके मार्केट इथे एक बॉक्स तयार झाला. ओके, सो आपण फर्स्ट बघत आहे. ओके, सो याच्यामध्ये आता बघा काय झालं, मार्केटमध्ये इथं आपल्याला 2 ठिकाणी टॉप आपले रेजिस्टन्स घेतले, 2 ठिकाणी आपला सपोर्ट घेतला, म्हणून आपण काय केलं, इथे लाईन ड्रॉ केली किंवा तुम्ही बॉक्स पण मार्क करू शकता की मार्केट बाबा एक बॉक्स मध्ये आहे. ठीक आहे. आता मार्केटने काय केलं, इथे हा बॉक्स ब्रेकआउट केलं. काय केलं मार्केटमध्ये, बॉक्स ब्रेकआउट केलं. आता रेक्टँगल मध्ये मी तुम्हाला एक टिप सांगतो, लक्षात घ्या. रेक्टँगल मध्ये जर मार्केटने जर डायरेक्ट ब्रेक केलं तर आपल्याला लगेच एंट्री करायची नाही. का नाही करायची एंट्री, कारण का मार्केट इथं फेल्स करायचं जास्त असं. म्हणजे मार्केट काय करतं, आता हा जो बॉक्स तयार केलाय, मार्केट काय करतं, हा बॉक्स थोडा मोठा करतं, म्हणजे मार्केट पुन्हा इथे खाली येणार, पुन्हा वर जाणार, म्हणजे हा बॉक्स काय होणार, मोठा होणार. ठीक आहे ना, प्राइस इथे खाली येणार, प्राइस परत वर जाणार, मग हा बॉक्स काय करतो, मार्केट मोठा करतो. सो रेक्टँगल मध्ये कधी पण ब्रेकआउट केल्यानंतर लगेच एंट्री करायची नाही. रेक्टँगल मध्ये आपल्याला काय करायचं, रिटेस्टची वाट बघायची. काय बघायची, आपल्याला रिटेस्टची वाट बघायची. सो कसं रिटेस्ट होणार, मार्केट पुन्हा ब्रेकआउट केलं, मार्केटने बघा इथं लाईनला रिटेस्ट केलं, रिटेस्ट केल्यानंतर मार्केट पुन्हा वरती केलं. ठीक आहे ना. आता हे जे इथे जे आहे, इथं कॅन्डल इथे असे तयार होणार पूर्णपणे, आणि ज्यावेळेस रिटेस्ट जो पार्ट केलाय, ज्या रिटेस्ट नंतरचा प्राइस वरती गेलं, म्हणजे समजा आता एक्झाम्पल मार्केटमध्ये इथे ब्रेक केल्यानंतर प्राइस इथे पुन्हा खाली आल्यानंतर पाणी वरती गेल्यानंतर मार्केटमध्ये हा स्विंग जर ब्रेक झाला त्यावेळेस आपण इथे एंट्री करायची. ठीक आहे. सो इथे एंट्री केल्यानंतर आता आपण स्टॉप लॉस इथे पण स्टॉप लॉस लावू शकतो किंवा इथे पण स्टॉप लॉस लावू शकतो. ते डिपेंड ऑन युअर एक्सपिरियन्स आहे. आता ते एक्सपिरियन्स मी तुम्हाला काय सांगेल की तुम्ही स्टॉप लॉस पर्यंत इथे लावा, व्यवस्थित पद्धतीने रिस्क मॅनेजमेंट फॉलो करा. रिस्क मॅनेजमेंट काय असतं, कसं असतं, काय कसं पद्धतीने फॉलो करायचं हे तुम्हाला पुढे बघायला भेटणार आहे. ठीक आहे. सो त्यासाठी चॅनलला फॉलो करा. त्यानंतर पुढे आता आपण, ठीक आहे, पुढे मार्केटमध्ये, ठीक आहे, फर्स्ट टार्गेट. ओके, आता याच्यामध्ये टार्गेट कसं घेतलं आपण, मी तुम्हाला ते एक सांगतो. ज्यावेळेस मार्केटमध्ये ब्रेक करतं, टेस्ट करतं, आपण इथे काय करतो, स्टॉप लॉस इथे एक लावू शकतो, स्टॉप लॉस किंवा इथे पण स्टॉप लॉस लावू शकतो. टार्गेट जे आहे हे तुम्ही जेवढा या बॉक्स आहे त्याच्यावरती तुम्ही तेवढंच टार्गेट घेऊ शकता. अदरवाईज तुम्ही याला ओपन टार्गेट ठेवू शकता किंवा प्रिव्हियस हिस्ट्रीमध्ये काय झालंय त्याच्यानुसार पण तुम्ही इथं टार्गेट घेऊ शकता. ठीक आहे. सो मी तुम्हाला मल्टिपल्स वे सांगितले काय करायचं काय नाही त्या पद्धतीने. ओके, नेक्स्ट आपण बघूया. आता इथं वरती ब्रेकआउट केलं म्हणजे बाईंग साईडला ब्रेकआउट केलं, इथं सेलिंग साईडला ब्रेकआउट केलं याच्यामध्ये. कारण का जे ट्रायंगल पॅटर्न जो आहे तो वरती पण ब्रेक करतो, खाली पण ब्रेक करतो. कारण का इथे काय होते, बायर आणि सेलरची फाईट होते आणि त्याच्यामध्ये कोण वीक जिंकणार त्याच्यामध्ये आपण फॉलो करणार. मी तुम्हाला एक फर्स्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, आठवतंय की तुम्हाला, मार्केट एक काय हत्ती आहे, मार्केट एक हत्ती. हत्तीचा पिसळला म्हणजे बॉक्समध्ये काय होतं, हत्ती पिसळतोय. हत्तीचा पिसळला तर हत्तीचा शेपूट सोडायचा आणि शांत बसायचं. हत्ती जर शांत असेल हत्तीचं शेपूट पकडायचं आणि टुकू 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 हत्ती मागे चालायचं. मग हत्ती जिकडे जाईल तिकडे जायचं. हत्ती वर चालला तर वर जायचं, हत्ती खाली आलं तर हत्ती खाली यायचं. एकदम प्रॅक्टिकल एक्झाम्पल सांगितलं. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे पण बघा आता काय केलं, मार्केटने डाऊन साईडला ब्रेकआउट केलं, मार्केटने यायला सपोर्ट ब्रेक केला, सपोर्ट ब्रेक केल्यानंतर मार्केटने रिटेस्ट पण केले, रिटेस्ट केल्यानंतर मार्केट खाली पण आले आणि इथं आपण टार्गेट घेतलेला आहे. ठीक आहे. सो आता जर तुम्ही जर बघितलं तर इथं मार्केटने रिटेस्ट केले, रिटेस्ट केल्यानंतर ही रेड कॅन्डल फॉर्म झाली. तुम्ही इथे पण एंट्री घेऊ शकता किंवा इथे या रेड कॅन्डलला पण तुम्ही एंट्री घेऊ शकता. इथे तुम्ही स्टॉप लॉस लावू शकता, जेवढा स्टॉप लॉस आहे तेवढा टार्गेट पण घेऊ शकता. अदरवाईज इथे जर स्टॉप लॉस लावलं तर इथे जर तुमचा स्टॉप लॉस असेल तर तुम्ही तेवढंच खाली टार्गेट पण घेऊ शकता किंवा हिस्ट्रीमध्ये इथे जर एखादा सपोर्ट असेल तर तुम्ही त्याचं पण इथं टार्गेट घेऊ शकता. ठीक आहे. चला आता हे तुम्हाला ट्रायंगल पॅटर्न व्यवस्थित पद्धतीने समजलं. ट्रायंगल पॅटर्नला ब्रेकआउटला ट्रेड घ्यायचा नाही, ट्रायंगल पॅटर्नला रिटेस्टलाच एंट्री घ्यायची. ओके, चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आता इथून पुढे जे आहे ते ट्रायंगल पॅटर्न, सॉरी मी मग ट्रायंगल म्हणलो का, बॉक्स पॅटर्न मध्ये आपल्याला रिटेस्टला एंट्री घ्यायची. आता इथून पुढे जे येतात ते आपले ट्रायंगल पॅटर्न येतात. ट्रायंगल पॅटर्न मध्ये 3 पद्धतीचे ट्रायंगल येतात. कोणकोणते ट्रायंगल येतात, एक नॉर्मल ट्रायंगल येतो, त्याला सिमेट्रिकल ट्रायंगल म्हणतात, एक असेंडिंग ट्रायंगल येतो, एक डिसेंडिंग ट्रायंगल येतो. हे 3 पद्धतीचे ट्रायंगल. ट्रायंगल पॅटर्न मध्ये पॅटर्न म्हणजे मार्केट आधी कसं होतं किंवा पुस्तकांमध्ये कसं होतं की असेंडिंग ट्रायंगलचं जे ब्रेकआउट आहे ते वरतीच होतं. का वरती होतं, कारण का बाहेर काय करत होतं, पहिले बाईंग इथे करत होता, नंतर बाहेर बाईंग इथे करत होता, नंतर बाईंग इथे करत होता. बाहेर काय करतोय, पुश करतोय मार्केटला, काय करतोय मार्केटला वरती पुश करतोय. राईट. मग वरती पुश करतोय तर सेलर तर कॉन्स्टंट आहे,
राईट. सेलर तर काय आहे, कॉन्स्टंट आहे. मग सेलर इथे काय होते, वीक पडत चालले का, कारण का बाय काय करतो, मार्केटला वरती 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 पुश करतोय. मग ज्यावेळेस एक झोन असा बारीक होत जातं त्यावेळेस मार्केट कुठे ना कुठे फुटणार, राईट. पण तुम्ही जर पुस्तकांमध्ये बघितलं किंवा कुठे जर बघितलं तर असेंडिंग ट्रायंगल मध्ये वरतीच ब्रेकआउट असं दाखवलं जातं. पण मार्केट आता असं आहे, मार्केटला माहिती आहे की तुम्हाला कसं त्याला मार्केट खूप हुशार आहे, मार्केट आर सुप्रीम. मार्केटला माहिती आहे की तुम्हाला कसं त्याला लॉस द्यायचं, ठीक आहे. मग इथे काय करतं, मार्केट खाली पण ब्रेक करतं. असं मार्केट खूप खतरनाक आहे ना, तर मार्केट खाली कुठं पण ब्रेक करतं. त्यासाठी आपल्याकडे आहे तो म्हणजे स्टॉप लॉस, ठीक आहे. मग मार्केटने खाली जर ब्रेक केलं तर आपल्याला खाली पण एंट्री घ्यायची आणि याच्या अपोजिट साईडला स्टॉप लॉस लावायचा. तुम्ही म्हणणार सर हे काय बोलता, ते आपल्याला मार्केट सारखं राहायचं, प्रवाहाच्या दिशेने जायचं, ठीक आहे ना. स्वतःच्या प्रवाहाच्या उलट्या दिशेने जायचं. प्रवाहाच्या उलट्या दिशेने जाणार की तुम्ही कधी ना कधी थकणार, तुम्ही बुडणार आणि तुम्ही मरणार. बुडणार आणि मरणार म्हणजे काय, तुमचं कॅपिटल संपणार. आपल्याला प्रवाहाच्या दिशेने जायचं. मग प्रवाहाच्या दिशेने काय, जे मार्केट सांगेल तसं करायचं. हत्ती जिकडे हत्ती जाईल तिकडे जायचं. मग मार्केट जसं टॅकल करेल तसं आपल्याला त्या पद्धतीने, आपल्याला मार्केट जसं आपल्याला टॅकल करेल आपण त्याच्या पुढे जायचं, थोडंसं तशा पद्धतीने हे करायचं, ठीक आहे. याच्यामध्ये तुमच्या स्टॉपला जाणार सगळ्यांमध्ये, मार्केटमध्ये स्टॉप 100% काही वर्क करणं हे लक्षात ठेवा. मार्केटमध्ये कोणी जर म्हणेल ही स्ट्रॅटेजी एवढी पद्धतीने चालते, एवढी पद्धतीने नाही, 70% स्ट्रॅटेजी वर्क करते. कोणती पण स्ट्रॅटेजी 70% वर्क करते. तिथून पुढे तुमचा रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट म्हणजे सायकोलॉजी हे वर्क करते. ह्या तिन्हीचा पार्ट मिक्स केला स्ट्रॅटेजीमध्ये त्यावेळेस ती 80% 90% पर्यंत स्ट्रॅटेजी जाते, हे लक्षात ठेवा. ओके. सो आता ह्या आपण याला आपण हे करूया, काय करूया, ऍक्च्युअल मध्ये बघूया कसं फॉर्म होतं ते, ठीक आहे. ऍनिमेशन मध्ये बघूया. ओके, फॉर्म आपला पॅटर्न तयार होतोय, ठीक आहे. इथे एक असेंडिंग ट्रायंगल तयार झाला. असेंडिंग ट्रायंगलला मी लाईन ड्रॉ केली, एक रेजिस्टन्स मार्क केला, सपोर्ट मार्क केला. आता सपोर्टला तुम्ही इथं ट्रेंड लाईन पण म्हणू शकता, ठीक आहे. बाहेर इथं बाईंग करतोय. पुढे गेल्यानंतर काय होतंय, इथे काय झालं, ब्रेकआउट झाले. ब्रेकआउट कुठे झाले, वरती ब्रेकआउट झाले. आता वरती ब्रेकआउट झाले म्हणून काय करणार आपण, इथे स्टॉप लॉस लावणार. जर याच्या अपोजिट जर समजा एक्झाम्पल जर समजा मार्केटमध्ये खाली जर ब्रेकआउट झाला असता तर आपण काय करणार, स्टॉप लॉस वरती लावणार आणि याला 1:2 टार्गेट घेण्याचा प्रयत्न करणार. किंवा तुम्ही हे टार्गेट करू शकता किंवा तुम्ही हे टार्गेट करू शकता, ठीक आहे. इथे पण तुम्ही टार्गेट घेऊ शकता, तुम्ही इथे पण टार्गेट घेऊ शकता. तर ह्या तुम्ही दोन पद्धतीने टार्गेट घेऊ शकता, ठीक आहे. डाऊन साईडला ब्रेक झाला तर मी तुम्हाला सगळ्या पद्धतीने मार्केट कसं टॅकल करायचं हे मी सांगतोय. ओके. पुढे गेल्यानंतर काय होतंय, पुढे असेंडिंग ट्रायंगल मध्ये मार्केटने काय केलं, वरती ब्रेकआउट केलं, ठीक आहे. वरती ब्रेकआउट केल्यानंतर आपण काय करणार, इथे अपोजिट साईडला स्टॉप लॉस लावणार. जो आपला जवळचा स्विंग त्याला स्टॉप लॉस लावणार. मार्केटला ब्रेकआउटला इथे एंट्री घेणार आणि मार्केटमध्ये आपण टार्गेट, ओके, 1:2 आपण इथे टार्गेट घेतलेला आहे, ठीक आहे. समजलं. असेंडिंग ट्रायंगल मध्ये याला आपण बोथ साइड ट्रेड करणार. खाली पण ब्रेक झाला तर खाली पण ट्रेड करणार, ठीक आहे. ही जे दुसरा जो डाऊन साईडचा आहे ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये, मी तुम्हाला पहिले सांगितलं नोटबुक घ्या, नोटबुकमध्ये तुम्ही व्यवस्थित त्याला ड्रॉ करा की डाऊन साईडला पण ब्रेकआउट होतं, डाऊन साईडला पण आपण, ठीक आहे. आता डिसेंडिंग ट्रायंगल, असेंडिंग ट्रायंगलच्या अपोजिट म्हणजे काय, सपोर्ट जो आहे तो इंटॅक्ट राहतो. सेलर काय करतो, पहिले इथे सेलिंग करतोय, नंतर इथे सेलिंग थोडी खाली घेऊन येतोय, नंतर परत सेल करतोय, परत सेल करतोय. सेलर काय करतोय, प्राइसला काय करतो, खाली पुश करतोय, खाली प्रेस करतोय. बाहेर ते इंटॅक्ट आहे पण सेलर काय करतो, खाली पुश करतोय. इथं काय होतं, पुस्तकात काय सांगतात की डिसेंडिंग ट्रायंगलचं ब्रेकआउट कुठे होतं, खाली होतं. पण डिसेंडिंग ट्रायंगलचं अचानक असं पण ब्रेकआउट होतं आणि असं ब्रेकआउट झालं की मार्केट शार्पली असं वर पण जातं. मग ज्यावेळेस कधी असं ब्रेकआउट होईल, त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, इथे एंट्री घ्यायची, त्याच्या अपोजिट साईडला स्टॉप लॉस लावायचा. आपण एकदम हे स्विच करत राहायचं मार्केट, ठीक आहे. सो इथे स्टॉप लॉस लावायचा, त्याच्या अपोजिट साईडला इथे स्टॉप लॉस लावायचा, इथे एंट्री करायची, हे ब्रेक केल्यानंतर इथे एंट्री करायची आणि आपलं 1:2 टार्गेट अचीव करायचं. का, जरी फेल जरी झालं तरी आपलं 1 रुपया गेला पाहिजे. पण प्रॉफिट ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपल्याकडे समजा 10 रुपयाचा तुम्ही लॉस करत असेल तर प्रॉफिट आला तर आपल्याकडे 20 रुपये. समजला. सो आता या पॅटर्नला आपण ऍनिमेशन मध्ये, ओके, कळाला. असं पॅटर्न नंतर आपण याला मार्क करणार, रेजिस्टन्स, सपोर्ट. मार्केटने डाऊन साईडला ब्रेकआउट केल्यानंतर आपण एंट्री घेणार. अशी कॅन्डल, ब्रेकआउट म्हणजे काय, लाईनच्या बाहेर जाऊन कॅन्डलनी क्लोज करणे. काय करणे, कॅन्डलनी क्लोज करणे. आता नुसती विक दिली, प्राइस वरती गेली. आता विक काय असते, कॅन्डल काय असते, त्यासाठी व्हिडिओ नंबर 1 बघा. त्याच्यामध्ये मी प्रॉपर चांगल्या पद्धतीने साध्या सिंपल भाषेमध्ये कॅन्डल सांगितलं आहे. कॅन्डल इज अ मस्ट. एंट्री कुठे घ्यायची, कॅन्डल इज अ मस्ट.
गाडी चालवल्यानंतर तुम्ही कसं घेर टाकता, पहिला घेर, तसं पहिला घेर म्हणजे कॅन्डल आहे. ठीक आहे. सो इथे स्टॉप लॉस लावला, आपण एंट्री केली. आपण 1:2चं टार्गेट घेणार याच्यामध्ये, 1:2चं आपलं टार्गेट याच्यामध्ये घेणार. ठीक आहे. इथे आपला स्टॉप लॉस आहे, इथे आपण एंट्री केली आहे आणि इथे आपलं टार्गेट. आता टार्गेट कसं घ्यायचं हे मी तुम्हाला सांगितलंय. तुम्ही जर प्रिव्हियस जरी काय बघितलं, समजा इथे आपला सपोर्ट होता, तर तुम्ही ते पण बघू शकता, किंवा जे काही तुमचं स्टॉप लॉस आहे त्याचं 1:2चं पण टार्गेट तुम्ही घेऊ शकता, किंवा स्टॉप लॉसला तुम्ही ट्रेल पण करू शकता. प्राइस वर आली, परत प्राइस खाली गेली तर तुम्ही इथं प्राइस वर आली, इथे स्विंग तयार झाला, प्राइस पुन्हा खाली गेली तर तुम्ही तुमचं स्टॉप लॉस पण ट्रेल करू शकता. ठीक आहे. समजलं? काय डाऊट असेल तर कमेंटमध्ये कमेंट करा, ह्याच्यावर मी तुम्हाला परत एकदा व्हिडिओ सांगेल काय असेल. ठीक आहे. चला आता आपण पुढे जाऊया. सो दॅट इज अ सिमेट्रिकल ट्रायंगल. सिमेट्रिकल ट्रायंगल हा असा आहे की याच्यामध्ये बायर आणि सेलर दोन्ही पण प्रयत्न करतात ते मार्केटला पुश करण्यासाठी. आणि हा जो पॅटर्न आहे हा काय करतो, मार्केटला एक असा सिमेट्रिकल मध्ये जवळजवळ घेऊन गेला, कॉन्ट्रास्ट म्हणजे मार्केटला असा बारीक 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 दाबायचा. मग आता इथे काय होते हे बघा, इथे बायरने काय केलं, बाईंग केलं, सेलरने काय केलं, सेल केलं, बायरने काय केलं, बाईंग केलं, सेलरने काय. पण सेलर काय करतोय, जवळ पुश करतोय, बाहेर पण काय करतोय, जवळ पुश करतोय, सेलर पण काय करतोय, जवळ पुश करतोय, बाहेर पण काय करतोय, जवळ पुश करतोय. ओके. सो याच्यामध्ये काय होतं की प्राइस एक नॅरो रेंज मध्ये येते, एकदम पूर्ण अशी नॅरो रेंज मध्ये, आणि एक मोठी चांगली कॅन्डल तयार होते व्हॉल्यूम बरोबर. ठीक आहे. आता व्हॉल्यूम काय असतं काय नसतं हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी सांगेल, की व्हॉल्यूमला कसं बघायचं, काय बघायचं, किंवा व्हॉल्यूमला कसं ट्रेड करायचं. सो त्यासाठी तुम्हाला चॅनल बरोबर जॉईन होणं गरजेचं आहे. सो चॅनलला सबस्क्राईब करा. आता ज्या साईडला मार्केट ब्रेक करेल ट्रायंगल पॅटर्न मध्ये, सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न मध्ये पण मार्केट ज्या साईडला ब्रेक करेल त्या साईडला आपल्याला एंट्री घ्यायची. इथं मार्केटने काय केलं, वरच्या साईडला ब्रेक केलं, राईट. वरच्या साईडला मार्केटने ब्रेक केलं की आपण इथे एंट्री घेणार, ब्रेकआउट केल्यानंतर आपण इथे एंट्री घेणार, आणि एंट्री केल्यानंतर आपण याच्या अपोजिट साईडला स्टॉप लॉस. आता जर समजा मार्केटने खाली जर ब्रेक केला असतं तर आपण इथे स्टॉप लॉस असतं, का, कारण का प्रिव्हियस स्विंग आपला हा आहे. ठीक आहे. किंवा मार्केट कधी कधी असं पण करू शकतो, इथे आल्यानंतर प्राइस इथे येईल आणि इथं ब्रेक करेल, इथे ब्रेक केल्यानंतर आपण इथे एंट्री करणार, इथे आपण एंट्री करणार, आणि इथे आपलं स्टॉप लॉस असणार. फक्त या अपोजिट एंट्री जागी इथे असणार, स्टॉप लॉस जागा वर असणार. ठीक आहे. आपण अॅनिमेशन मध्ये बघू, अॅनिमेशन बघितलं तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल. ठीक आहे. पहिला आपला ट्रायंगल पॅटर्न तयार झाला. ट्रायंगल पॅटर्न तयार झाल्यानंतर इथे बघा, आता इथे वरती ब्रेक केले म्हणून आपण काय करणार, बाईंग साईडचा ट्रेड घेणार, म्हणून आपण इथे एंट्री करणार. ठीक आहे. एंट्री लिहिलेच आहे याच्यामध्ये, आणि स्टॉप लॉस आपण इथे लावणार. पण जर समजा मार्केटने इथून जर खाली ब्रेक केलं असतं तर आपण काय केलं असतं, इथून जर खाली ब्रेक केलं तर इथे स्टॉप लॉस लावणार, आणि जर इथून जर खाली ब्रेक केलं तर इथे स्टॉप लॉस लावणार. प्रिव्हियस स्विंग आपला काय तो. ठीक आहे ना. तर आता याच्यामध्ये मार्केटने वर ब्रेक केल्यामुळे आपण काय करणार, वरती ट्रेड घेणार आणि इथे आपण स्टॉप लॉस लावणार. आणि जर मार्केटने खाली ब्रेक केला असतं तर आपण काय केलं असतं, डाऊन साईडला एंट्री घेतली असती आणि इथे आपण स्टॉप लॉस लावला असतं, आणि जेवढं आपलं स्टॉप लॉस आहे तेवढं आपण 1:2चं टार्गेट घेतलं असतं. ठीक आहे. सो चला आता बघूया अॅनिमेशन मध्ये कसं होतं हे. ब्रेकआउट झालं बरोबर. ओके. आपण ब्रेकआउट झाल्यानंतर कॅन्डल क्लोज केल्यानंतर आपण एंट्री घेतल्यानंतर लगेच आपला सगळ्यात मेन आपली प्रायोरिटी काय, पहिलं स्टॉप लॉस लावणे. विदाउट स्टॉप लॉस मार्केटमध्ये काम करायचं नाही, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ठीक आहे. जर तुम्ही स्टॉप लॉस लावून जर काम केलं तर तुम्ही नेहमी सेफ राहा. आता एंट्री केल्यानंतर मार्केट कुठे गेलं, वरती गेलं. हर टाइम वरती आलं का, नाही, मार्केट फेल पण करू शकतो. पण त्यासाठी आपल्याला काय आहे, स्टॉप लॉस आहे. मग आपण स्टॉप लॉस घ्यायचा, एक्झिट करायचं, ज्यावेळेस परत फॉर्म येईल त्यावेळेस परत एंट्री करायची. ओके. आपलं 1:2चं आपण टार्गेट घेतलं, इथं 1:2चं आपण इथं टार्गेट घेतलं, आणि आता इथं आपण या ट्रेडमध्ये आपण एक्झिट करा. आता मग याच्यामध्ये पण भरपूर सारी रोज की तुम्ही इथं कंटिन्यू केलं तर तुम्ही इथं स्टॉप लॉस ट्रेड करू शकता, किंवा मग तुम्ही हे करू शकता, स्टॉप लॉस ट्रेड करू शकता, किंवा मग तुम्ही काय करू शकता, 50% क्वांटिटी बुक करू शकता. जसं मी तुम्हाला सांगितलं, मी तुम्हाला चान्स सांगितलेत काय करायचं काय नाही. ठीक आहे. ओके. आता आपण जे आतापर्यंत जे पॅटर्न पाहिले ते टोटल 8 चार्ट पॅटर्न बघितले आहेत. कोणकोणते बघितले आहेत, डबल टॉप, डबल बॉटम, हेड अँड शोल्डर, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर, रेक्टँगल पॅटर्न, आणि सिमेट्रिकल ट्रायंगल, डिसेंडिंग ट्रायंगल आणि असेंडिंग ट्रायंगल, असे ट्रायंगलचे पण 3 पॅटर्न बघितले. आतापर्यंत जे आपण 8 चार्ट पॅटर्न बघितले आहेत. आता जी व्हिडिओ आहे ही खूप मोठी लेंदी होऊन जाईल जर सगळे चॅट पॅटर्न आपण एकदम बघितले तर. सो चॅट पॅटर्नची जी व्हिडिओ आहे ती नेक्स्ट जी चॅट पॅटर्न आहे ते आपण नेक्स्ट ह्याच्या व्हिडिओमध्ये कव्हर होऊन आपण सगळे कव्हर करून टाकू. ठीक आहे. आतापर्यंत जे काही शिकवलं हे तुम्हाला कसं वाटलं, काय वाटलं, किंवा याच्यामध्ये काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ते कमेंटमध्ये मला कमेंट करून सांगा. दुसरी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे व्हिडिओ बघताना व्यवस्थित नोटबुक घेऊन व्हिडिओ बघा. जे काय त्याच्यामध्ये पॉईंट असेल ते तुम्ही नोटबुकमध्ये काढून घ्या, आणि जे काही शिकवलं आहे ते तुम्ही लाईव्ह चॅटमध्ये तुम्ही जाऊन त्याचे प्रॅक्टिस करा, कारण की प्रॅक्टिस करणं खूप इम्पॉर्टंट आहे. कमीत कमी तुम्ही
एक एक चार्ट पॅटर्न हा 10-10, 15-15, 20-20, 50-50 वेळा सुद्धा शोधला पाहिजे, त्याशिवाय तुम्ही परफेक्ट होणार नाही. चार्टला तुम्ही जेवढा टाइम देणार तेवढा तुम्ही त्यामध्ये परफेक्ट होणार. ठीक आहे, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला मिनिमम 300 लाईक्स तरी मला पाहिजेच पाहिजे, आणि मला माहिती आहे तुम्ही 300 लाईक्स मला देणार, कारण का जर तुम्ही व्ह्यूज एवढे देतात तर तुम्ही मिनिमम 300 लाईक्स तर मला देणार. आणि तुम्हाला व्हिडिओ कशी वाटते हे पण मला कमेंटमध्ये सांगा. मी भरपूर सारे पॉईंट्स कव्हर करणार आहे साध्या आणि सोप्या भाषेमध्ये, जेणेकरून आपली जी व्हिडिओ आहे ती सगळ्यांनाच कळायला पाहिजे. असं नाही की स्टॉक मार्केट करणं म्हणजे खूपच आपलं शिक्षण पाहिजे, किंवा खूप चांगलं काही मला आलं पाहिजे, किंवा खूप माझ्याकडे नॉलेज पाहिजे, असं काही नाही. साध्या सोप्या भाषेमध्ये आपण याला कव्हर करतोय. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली, मित्र जे काय असतील ते सगळ्यांना शेअर करा. ज्यांना कोणाला बेसिक पासून ॲडव्हान्सपर्यंत स्टॉक मार्केट फ्रीमध्ये शिकायचं आहे त्या सगळ्यांना शेअर. ठीक आहे, चला बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओ.